विलेपार्ले महिला संघ मराठी माध्यम सादर करीत आहेत बालनाट्य. लेखक म्हणून बालनाट्य पहिल्यांदाच लिहिलं. खूप इच्छा होती की लहान मुलांसाठी काहीतरी लिहूया वगैरे, एकांकिका करायचो. पण आता बालनाट्य करून लहान मुलांसोबत काम करून खूप एकतर मजा आली आणि खूप वर्षांपूर्वीची इच्छा होती की मुलांसाठी काहीतरी करावं, स्वतःच्या शाळेसाठी करावं. ती इच्छा पूर्ण झाली, त्यामुळे खूप छान वाटतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी रविकिरणमध्ये काहीतरी नवीन थॉट घेऊन यायचं म्हणून छोटा अंबानी हे सहज सुचलं रोहित आणि आम्ही डिस्कशन करत असताना त्याच्यानुसार त्याने लिखाण केलं. बऱ्याचशा गोष्टी थोड्या पडताळाव्या लागल्या, पण एक वेगळ्या पद्धतीने एखादी गोष्ट प्रेझेंट करावीशी वाटली. आणि रविकिरण स्पर्धा अशी आहे की बालनाट्य स्पर्धेमधली ही सगळ्यात वेगळी स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी काम करायला आम्हालाही मजा येते. आम्ही दरवर्षी वाट बघत असतो रविकिरणची आणि बऱ्याचशा पद्धतीने बऱ्याचशा संस्था, बऱ्याचशा शाळा या स्पर्धेत सहभागी होतात. तर त्यामुळे मजा येते दरवर्षी काही ना काहीतरी नवीन लोकांसमोर घेऊन यायला आणि नवीन नवीन मुलांसोबत काम करायला. ही संकल्पना कशी सुचली? संकल्पना खरं तर ज्या वेळेला कोविड सुरू होता त्यावेळेला प्रत्येकाच्याच घरी पैशांची चणचण होती. त्यावेळेला असं थॉट सुचलेलं की यार अंबानी वगैरे यांना खरंच पॅन्डेमिकचा फरक पडत असेल का. तर नंतर थॉट आला की खरं तर ते त्यांच्या मेहनतीने तिथपर्यंत पोचले आणि असा थॉट भारतातल्या प्रत्येक लहान मुलाला, प्रत्येक तरुण माणसाला आणि प्रत्येक म्हाताऱ्या माणसाला हा थॉट येऊच शकतो की मी अंबानी एवढा श्रीमंत का नाही. पण मग तेच आहे की मग आपण शॉर्टकट शोधू लागतो. मग म्हणूनच ही कल्पना सुचली की नाही, हा जर मुलांचेच आहे की बालनाट्य नेहमी मुलांनी मुलांसाठी केलेलं नाटक असतं. त्यामुळे हा विषय लहान जरी असेल तरी त्याची समज खूप जास्त हवी. कारण लहानपणीच मुलांचे पुढे काय होणार आहे, पुढे तो कुठल्या पावलांनी वाटचाल करणार आहे हे दिसतं. त्यामुळे हा थॉट खूपच जास्त मनापासून बालनाट्यासाठीच करावा असा होता. लहान मुलं म्हटलं की मजा येते काम करायला आणि त्यांची एक वेगळीच एनर्जी असते. ती एनर्जी आम्ही मॅच करतो बसवताना, हे सगळं करताना खूप मजा येते. आणि त्यात कन्सेप्ट अशी होती की तिला बसवताना खूप मजा येते. मुलांनी पण खूप मजा केली आणि आम्ही पण खूप मजा केली. बसवत या नाटकाचं नेपथ्य आमचाच मित्र आहे ओंकार कांबळे, त्याने केलेलं आहे. म्युझिक ईशान मुणगेकर आणि चरुदत्त घडशी या दोन मुलांनी केलेलं आहे. फार सुंदर म्युझिक केलं आहे नाटकाचं. आणि लाईट्स ज्या आहेत त्या रोहन कोतेकर त्याने केलेल्या आहेत. तर या सगळ्याचं एक छान पद्धतीने मिश्रण म्हणजे आजचा झालेला बालनाटकाचा तो प्रयोग होता असं आम्हाला वाटतं. आणि एकंदर आम्हाला या पूर्ण प्रोसेसमध्ये मजा आली काम करताना. सगळं चॅलेंजिंग होतं का? हो, खूप चॅलेंजिंग होतं. कारण नवीन मुलं होती, यातली बरीचशी मुलं, जवळजवळ 90% मुलं या नाटकातलीही नवीन होती. त्यामुळे त्यांना स्टेजवर उभं राहायचं, कसं इथपासून काय गोष्टी नाही करायच्या, कसं उभं राहायचं, कसं बोलायचं, आयत्या वेळेला स्टेजवर गडबड झाली तर काय करायचं, या सगळ्या गोष्टी एकदम झिरोपासून त्यांना सांगाव्या लागतात. पण मुलांनी तेवढीच मेहनत घेतली होती, त्याच्यामुळे आजचा प्रयोगही उत्तम झाला. आणि या सगळ्या मुलांची निवड कशी केली? मुलांची निवड कशी बघायला गेलं तर असं फार कठीण नव्हती करणं. कारण यातली जेवढी मुलं आहेत, जी 18 मुलं आहेत, ती बऱ्यापैकी बोलण्याच्या बाबतीत, तिराईत माणसाशी बोलण्याच्या बाबतीत बिनधास्त होती. आणि नाटकात काम करण्यासाठी थोडा तरी तो बिनधास्तपणा लागतो. काही त्यात 1-2 मुलं सोडली तर बऱ्यापैकी मुलं ही बिनधास्त होती, 1-2 मुलं मोचरी होती. पण तीही आता नाटकात काम करायला लागल्यापासून खुलली आहेत. ती बऱ्यापैकी बोलतात मुलांशी, एकमेकांशी, बाकीच्यांशी. मुलं आम्हाला खरंच आत्तापर्यंत मिळाली आणि ते ऑलरेडी खतरनाक होते. म्हणजे त्यांच्याकडे आम्ही बघितलं की आम्ही लगेच कास्ट केलं की हा जाड आहे आणि हा गोड आहे, ह्याला ना अंबानी ठेवला. ते कास्टिंग एवढे हार्ड नव्हतं कारण ते आम्हाला ऑलरेडी त्यांच्यामध्ये दिसलं जे ते आहे. रविकिरणसाठी दरवर्षी बालनाट्य करतो. म्हणजे मी, रोहित आणि चैतन्य आम्ही शाळेत होतो तेव्हाही आम्ही या बालनाट्य स्पर्धक म्हणून भाग घेतो. म्हणजे आम्ही रविकिरणचे प्रोडक्ट आहोत असं सांगायला आम्हाला खूप अभिमान वाटतो. हां, म्हणजे आम्ही जवळजवळ 2005-2006 या काळात आम्ही बालनाट्यात काम करत होतो. एक 5वी, 6वी, 7वी, 8वी या इयत्तेत असतो. आणि त्यामुळे आम्ही वाट बघत असतो दरवर्षी रविकिरणची स्पर्धा कधी येते. कारण ते घरचं काहीतरी आपल्या समारंभ आहे असं वाटतं, ती स्पर्धा वाटत नाही. आणि आता मुलांनाही तीच आवड निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीपासून 2 वर्ष आता आम्ही परत आमच्या शाळेतून करायला लागलो, तेव्हापासून मुलांनाही अशी आवड निर्माण झाली आहे की दादा रविकिरणची स्पर्धा कधी आहे, आम्हाला ह्यावर्षी रविकिरणच्या बालनाट्य स्पर्धेत भाग घ्यायचा. त्यामुळे ही स्पर्धा खूप छान पद्धतीने ग्रो होते
आणि या स्पर्धेतून पुढे आलेले कलाकार हे बरेच आहेत. त्यामुळे असेच रवी किरण वर्षानुवर्षे स्पर्धा करत राहू दे आणि आम्हालाही त्या स्पर्धेत आमचं नाटक सादर करायला मिळू दे हीच इच्छा व्यक्त करतो. सुग्रीत संदेश थोरसे विले पहिल्या महिला संघ. मी मन्याचा रोल करतोय. माझं नाव प्रतीक. मी पहिल्यांदा नाटकामध्ये काम केलं. मला खूप मजा आली आणि गौरव दादा चैतन्य दादा वगैरे आम्हाला शिकवत होते कसं करायचं वगैरे. खूप मजा आली, धमाल केली स्टेजवर आणि मनामध्ये सोबत होता पूर्ण स्टेजवर. आम्ही दोघांनी खूप मस्ती केली. माझं नाव भक्ती गणेश गुरव. मी भानचं कॅरेक्टर करत होती, म्हणजेच मन्याची आई दाखवलेली होती. हार्दिक नंदकुमार थोरसे, विलेपार्ले महिला संघ. याचा बाबा नाटकात त्याचा बाबा होतो. लय मजा आली काम करताना. परत बाबाच्या कॅरेक्टरमध्ये बसून पण लय मजा आली काम करताना. माझं नाव नचिकेत नितीन आतंकर. मी बारकाचा रोल केलेला. तर तुझा एखादा रॅप बोलशील का? ये बस्ती आपुन की और बस्ती का मैं आत्मा ना है मेरा घर क्या कर दूंगा तेरा खात्मा. अंबानी आमचा पाडू लढेल काला नाडू जमिनीचा गाडू. अंबानीच्या वाटा मोठ्या काही कर्या काही कोट्या. आम्ही रोईल आमचा भाऊ तुम्ही गेला कसा मोठ्या. करा खाली